की अंबरनाथचे हे सगळे श्रोते, प्रेक्षक, रसिक ही सोशिकता अध्यक्षीय भाषण संपेपर्यंत ते नक्की टिकवून ठेवतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. खरं म्हणजे अध्यक्षीय समारोप करणं ही काहीशी त्या व्यक्तीची परीक्षा घेण्याचाच प्रकार म्हणायला पाहिजे. आणि जेवणाची वेळ समीप आलेली आहे, अशा वेळेला बोलायचं म्हणजे अजून महा कठीण काम. पण किसन वराडे यांच्या प्रेमापोटी, गझलेच्या प्रेमापोटी आपण सर्वजण आनंदानं हा सोहळा गोड मानून घेत आहात ही जमेची बाब मला वाटते. खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळ नाही. तेवढं सगळं बोलण्याची वेळ नाही. आणि म्हणून मला खरं म्हणजे अर्धा तास संयोजकाने दिलेला होता म्हणतोय, पण मी तेवढा वेळ घेणार नाही. आता मी तेवढा वेळ का घेणार नाही याची कारण मी मगाशी थोडीफार सांगितलेली आहेतच. अजून एक कारण असं आहे की मी ह्या गझल संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे. जे काही गझल संग्रहाबद्दल म्हणायचं आहे ते सगळं मी प्रस्तावनेत लिहून ठेवलेलं आहे. आणि सुरुवातीला सूत्रसंचालन करणाऱ्यांनी आपल्याला आपल्या वतीनं खात्री देऊन ठेवलेले की आपण हा गझल संग्रह विकत घेऊन मग इथून निघून जाणार आहात. म्हणजे प्रत्येकाकडे देणे प्रतिभेचे ह्या गझल संग्रहाची प्रत विकत घेतलेली ही तुमच्याजवळ असणार आहे. आणि विकत घेतलंय म्हटल्यानंतर त्यातलं काय आहे ते काय आपण वाचलंच पाहिजे असे थोडंसं नैतिकता आपल्या अंतरी नक्कीच येणार. आणि मग प्रस्तावना तुम्ही नक्कीच वाचणार. तर जे काही म्हणायचं आहे ते मी आवर्तक घेत असं म्हणेन की आधीच्या सगळ्या वक्त्यांनी जे काही सांगून ठेवलेलं आहे त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. त्यामुळे अजून काही वेगळं सांगून पुनरुक्ती करणं आणि तुमचा वेळ, मौलिक वेळ कंसात जेवणाचा हा घेणं मी टाळणार आहे. काल संध्याकाळी माझं इथं आगमन झालं आणि आल्या दिलीप भारंबे यांनी माझं कल्याण रेल्वे स्टेशनवर स्वागत केलं. त्यांच्याबरोबर किसनरावांचे भाचे विजय राणे हे सुद्धा आलेले होते. ते मुख्याध्यापक आहेत हे कळल्यानंतर मी त्यांना विनंती केली की उद्या सकाळच्या वेळेला जमेल न जमेल आपण आत्ताच 2 गोष्टी मला बघायच्या आहेत त्या बघून घेऊया. पहिलं म्हणजे इथलं अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर, त्या ठिकाणी आवर्जून आम्ही गेलो आणि मी हे अनुभवत होतो की किसन वराडे यांनी जी काही शाळा सुरू केली, मग ती बालवाडी असेल, प्राथमिक शाळा असेल किंवा माध्यमिक शाळा असेल, याचे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक हे आम्हाला त्या मंदिराच्या परिसरामध्ये भेटायला मिळाले. तिथला पुजारी जो भेटला तो पुजारी सुद्धा या शाळेतल्या एका विद्यार्थ्याचा पालक निघाला. तर विजय राणे मुख्याध्यापक हे अशा व्यक्तींची माझी ओळख करून देत होते. आणि त्यानंतर आम्ही ती शाळा बघायला गेलो. रात्रीची वेळ होती, परंतु दुसरा जो त्यांचा विश्वासू सहकारी विजय
म्हणजे मुख्याध्यापक विजय आणि अगदी तळागाळातला त्यांचा सहकारी तोही विजय. तर हा विजय फोन केल्यानंतर तिथं आला, सगळी शाळा उघडून दाखवली, लाईट लावली, सगळं परिसर फिरून बघितला. आणि विजय राणे मुख्याध्यापक जे मगाशी बोलले, खूप मनापासून बोलले, तेच सगळं त्यांनी मला शाळा दाखवताना ऐकवलं आणि जाणवलं की किसन वराडे हे व्यक्तिमत्व नुसतं र ल र ट ल ट असं शब्द जुळवून गझल लिहिणारं व्यक्तिमत्व नाही, तर ते गझल जगणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच 1980 पासून सुरेश भटांच्या सहवासात ते आले. नुसते सहवासात आले नाहीत, तर जळगावला सुरेश भट आल्यानंतर त्यांना भेटले, त्यांचं गझल पठण ऐकलं. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर नोकरीच्या निमित्तानं मुंबईला आल्यानंतर सुरेश भटांचा जिथं जिथं मुंबईत कार्यक्रम असायचा त्या त्या ठिकाणी ते आवर्जून जायचे. आणि त्यांनी मला सांगितलं की त्या काळामध्ये सुरेश भटांच्या सगळ्या गझला त्यांना तोंडपाठ होत्या. तर सुरेश भटांच्या गझलेवर आणि एकूणच गझल या काव्य प्रकारावर तेव्हापासून प्रेम करणारा एक माणूस शाळेच्या सगळ्या त्या धवडग्यातून मोकळा झाल्यानंतर परत आपल्या मूळ झऱ्याकडं वळतो आहे आणि काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे, धडपड करतो आहे. म्हणजे अंतरातली प्रतिभा आणि जीवन साथी म्हणून भेटलेली प्रतिभा, या दोन्ही प्रतिभांचा संगम हा सर्वाच्या रूपाने झाला म्हणूया, किंवा देणे प्रतिभेचे या गझल संग्रहाच्या रूपाने झाला असं म्हणूया. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 80 गझलांचा हा संग्रह आहे. आणि या गझल संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सगळ्या गझला मात्रा वृत्तातल्या आहेत आणि त्या स्वतःच्या अनुभवातून स्फुरलेल्या, सुचलेल्या अशा आहेत. म्हणजे सूत्रसंचालन करणाऱ्या, आणि मगाशी सांगितलं की प्रदीप निफाडकरांची गझल ही कशी छोट्या भावविश्वातून बाहेर आपल्याला काढून मग ते वात्सल्य असेल, अध्यात्म असेल या विषयाकडे ते घेऊन जाते. तसं किसन वराडेंची गझल सुद्धा ही सामाजिकता व्यक्त करणारी गझल आपल्याला पाहायला मिळते. आणि ही सामाजिकता आपल्याला अंतर्मुख करायला प्रवृत्त करते. म्हणजे हे व्यक्तिमत्व समाज मनस्क आहे आणि ती समाज मनस्कता त्यांच्या गझलांमधून आपोआप अशी, म्हणजे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरिता परी आवरेना, अशा पद्धतीनं ती व्यक्त होत्या. आणि म्हणून मी प्रस्तावनेत असं म्हटलेलं आहे की आजूबाजूला जे काही शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, तिथं काही ना काही खटकणारं त्यांना दिसतं, ऐकायला मिळतं आणि त्यामुळे त्यांचं संवेदनशील मन अस्वस्थ होतं. आणि ही अस्वस्थता म्हणजे त्यांची गझल आहे. 80 गझला वाचल्यानंतर मला जाणवलं की तंत्राच्या बाबतीमध्ये त्याच्यात काही दोष असतील, परंतु ही अस्वस्थता गझल रूप धारण करून पुढं येते. आणि त्यांनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शिराज शिकलकरांच्या प्रोत्साहनामुळे वगैरे ते गझलेकडे वळले, तंत्रशुद्ध गझल लिहिण्याचा ते प्रयत्न करतायत आणि अक्षरगण वृत्तातल्या गझला ते लिहू पाहतायत. आणि मगाशी गमतीनं या दोन्ही सूत्रसंचालकांनी सांगितलं की आम्हाला काही त्यावेळेला प्रकाशन समारंभात बोलवणार नाही असा त्यांना विश्वास वाटतो आहे. पण मी त्यांना असं सांगतो आहे की प्रदीप निफाडकरांनी त्यांचे चिमटे काढले तरी ते चांगल्या भावनेने चिमटे काढलेले आहेत. आणि म्हणून पुढं ज्यावेळी अक्षरगण वृत्तातला गझल संग्रह किसनरावांचा येईल
त्यावेळी प्रदीप आणि मी संयोजक म्हणून किसनरावांच्याकडे आग्रह करणार की हे सूत्रसंचालक पाहिजे. तर आणि आम्हाला कात्रे आणि म्हात्रे काफिया खूप चांगला या निमित्ताने मिळाला. अरुण म्हात्रे याचं सगळं भाषण ऐकत असताना मला असं वाटलं की अजून त्यांना बोलावं. असं एक म्हणजे अरुणचं नेहमीच भाषण व्याख्यान हे म्हणजे एक गद्य काव्य असतं. त्याच्याकडे इतकं काही भरभरून साठलेलं असतं की बहिणाबाई चौधरी असोत नाही तर सुरेश भट असो, त्यांच्या सगळ्यांच्या कविता त्याला तोंडपाठ असतात आणि जिथं जे सांगायचं तिथं तो नेमकेपणाने सांगतो. नुसतं ते तोंडपाठ असतं, ते नुसतं ऐकवत नाही तर तो ए हृदयीचे ते हृदयी घातले असा त्याचा एक श्रोत्यांशी संवाद चाललेला असतो. आणि आमचं प्रदीप तर जरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं कोषाध्यक्ष झाला असला आणि तुषारनं काळजीपोटी तुषार बोलला की आता त्याचा व्याप वाढलेला आहे, त्याला वेळ कदाचित मिळणार नाही असं तो म्हणणं असेल. त्यामागची भावना सुद्धा अशी आहे की फार व्यापातला माणूस आहे. पण तुषारला हे माहिती नव्हतं की प्रदीप हा गझलेसाठी जन्मलेला माणूस आहे. म्हणजे पृथ्वीवर त्याला ढकललं गेलेलं आहे. कशासाठी? गझल लिहिण्यासाठी. तर असा गझलेसाठी जन्मलेला, गझलेसाठी जगत असलेला तो माणूस असल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्य व कोषाध्यक्ष तो आता अलीकडे झालाय. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कोषाध्यक्ष तो अलीकडे झालेला आहे. पण उद्या 10-20 वर्षांनी 50 वर्षानंतर गझलकार प्रदीप निफाडकर हेच नाव आणि हेच बिरुद त्याचं नक्की राहणार आहे. तर अशा अरुण म्हात्रे असेल, प्रदीप निफाडकर असेल, हे सगळे लोक इथं संयोजकांनी बोलावले आणि एक चांगल्या प्रकारची आपल्याला मेजवानी, वैचारिक मेजवानी, वाङ्मयीन मेजवानी ही या निमित्ताने प्राप्त झालेली आहे. किसनरावांच्या बद्दल बोलणारे अनेक वक्ते इथं, अनेक व्यक्ती इथं होत्या. खूप भरभरून ते बोलत होते. प्रतिभाताई सुद्धा बोलताना म्हणाल्या की हा गझल संग्रह मला अर्पण केलेला आहे. म्हणजे इतकी काही मी मोठी नाही, पण यशस्वी पुरुषामागे स्त्री असते हे प्रतिभाताईंच्याकडून आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि अधिक वेळ न घेता मी असं म्हणेन की मला ह्या अशा चांगल्या सोहळ्याला 5 तास चाललेला सोहळा आहे, पण कुठल्या ना कुठल्या कारणानं जसं शिराजभाई शिकलकर म्हणाले की रात्रभर जागरण करून मी इथं सकाळी आलो आणि अधूनमधून मला डुलकी लागायची पण परत जागायची. तसं आपल्या सगळ्यांचं सुद्धा असं होत होतं की आता ही भाषणं कधी संपतायत, हे कधी बसतायत असं कधी कधी वाटून जायचं. पण नंतर असं काहीतरी घडायचं की नाही अजून हे चाललं पाहिजे. तर असा एक रंगून रंगत गेलेला असा हा प्रकाशन सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या साथीनं संपन्न झालेला आहे. आणि हा देणे प्रतिभाचे हा गझल संग्रह प्रकाशित झाल्याबद्दल गझलकार किसनराव वराडे यांचं आणि तो प्रकाशित केल्याबद्दल बाजीगर प्रकाशनाचे शिराजभाई शिकलकर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि अक्षरगण वृत्तातल्या गझला त्यांचा एक संग्रह हा